महानगरपालिका प्रशासनामार्फत मराठी आणि उर्दू माध्यमांच्या 20 शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत। त्यामागील कारण विद्यार्थी संख्या कमी असल्याचे दाखवण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या शाळा बंद करून खासगी संस्था यांना चालण्यास द्याव्याच्या आहेत, त्यामुळे या शाळा बंद करण्यात आल्या असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केला असून महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शाळेचा दर्जा सुधारावा, पालक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, पटसंख्या कमी होण्यामागे महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दुसऱ्याला बिल्डिंग दिसू का ना, थोडं खाली आहे, यस इमारत दिसू का? हा, हो काय सांगणार आज महानगरपालिकेला तुम्ही जे निवेदन दिलं, महानगरपालिका प्रशासनाने जे निर्णय घेतलेले आहे, महानगरपालिकेचे शाळा चालू होत्या चिकलठाणा, कांचनवाडी, इतर किती शाळाला त्यांनी बंद केलेले आहे आणि त्याच्यापासून काय नुकसान विद्यार्थ्याचं होणार आहे? हे बघा, महानगरपालिकेने काल एक असा सर्वसामान्यांना अपेक्षित नसणारा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी मराठी आणि उर्दू माध्यमांच्या 20 शाळा या कायमस्वरूपी बंद केलेल्या आहेत आणि त्यांनी कारण असं पुढं केलं आहे की विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आम्ही या शाळा बंद करतोय। परंतु महानगरपालिकेच्या ज्या शाळा बंद करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यांना फक्त या शाळा खाजगी विकासकांना, खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर द्यायचं आहेत, त्यामुळे यांनी या शाळा बंद केल्यात। गरिबाच्या विद्यार्थ्यांनी, शोषित वंचित पीडितातल्या घटकांनी शिक्षणापासून वंचित राहावं असा हा मुख्य उद्देश हा महानगरपालिका आयुक्तांचा दिसून येतो। राज्य सरकारचे धोरण एका ठिकाणी राबवायचं, मराठी शाळा टिकतील, मराठी शाळेला अभिजात शाळेचा भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे मराठी शाळा, उर्दू शाळा बंद करायच्या। म्हणजे हे धोरण हे सर्व गरिबावर अन्याय करणारे हे धोरण आहे आणि हे धोरण महानगरपालिका आयुक्त स्वतः राबवत आहेत। त्यामुळे यांचा मी या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो आणि त्यांना मागणी करतो की आपण ज्या CBSE पॅटर्नच्या ज्या शाळा 6 शाळा जे केलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये, या शाळेमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना मिळत नाही, फुल झालेलं आहे। मग तुम्ही मराठी शाळा CBSE पॅटर्न करा ना, तुम्हाला कोणी अडवलं? तुमच्याकडे निधी आहे, राज्य सरकारकडून निधी मागवा, या शाळेचा दर्जा सुधारावा आणि या पटसंख्या कमी होण्यामागं तुमचे शिक्षक जबाबदार आहेत। यांची जनजागृती कुठेतरी कमी पडते पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होते। यांच्या शिक्षकांनाही सुद्धा या शाळा बंदच करायच्या होत्या, त्याच्यामुळे यांनी शाळेमध्ये यायचं, मोबाईलवर गेम खेळत बसायचे, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचं, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागल्या। याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आता शिक्षणाला मुकणार आहे, गरीबांची मुलं त्या शाळेत शिकतायत, याच्यापासून आता हे विद्यार्थी कुठे जातील ना? हाच मुख्य प्रश्न आहे ना। हातावर काम करणारे जे लोक, गरीब वंचित शोषित घटकातील जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचं काम चालू आहे। त्यामुळे या शाळा या बंद करण्यामागे यांचा उद्देश काय, हे तरी मनपा आयुक्तांनी स्पष्ट करावं ना। हुकुमशहासारखा निर्णय घ्यायचा, शाळा बंद केल्या म्हणजे बंद केला म्हणजे का तुम्ही काय हुकुमशाह आहे का? तुम्ही सरकार आहे का? तुम्हाला विद्यार्थ्यांना वंचित ठेवायचंय का? या सगळ्या गोष्टीची उत्तर द्यावं ना तुम्ही सर्वसामान्यांना। गरीबाचे विद्यार्थी आता यांना शिक्षणापासून वंचित राहणार, आता शाळा बंद पडल्या, यांनी ऍडमिशन कुठे घ्यायचं असं पण त्यांच्या आई वडिलांना आता प्रश्न पडलेला आहे। मी सांगतोय काय, शोषित वंचित घटकातील जे पालक, जे हातावर पोट भरणार आहेत, हातगाड्या लोटणार आहेत, मोलमजुरी करणारे पालक आहेत, त्यांच्याकडे एका वेळेस अन्न कसं मिळावं ही त्यांची परिस्थिती आहे। मग तुम्ही त्यांना जर शिक्षण त्यांच्या मुलांना जर या सरकारी शाळेमध्ये फ्रीमध्ये मिळत असेल तर तुम्ही या बंद करताय, त्यांच्या पुढे तर फार मोठा प्रश्न उभा राहिलाय ना। आता तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार? माझ्या पक्षाची भूमिका आहे, मी 2017 पासून मनपाच्या शाळा बंद करण्याचा जो निर्णय जे घेत आहेत सातत्याने, त्याचा विरोधच करत आलोय। आता मी स्वतः या बंद करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये स्वतः मी न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे, असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक नाही असल्यामुळे हा निर्णय आयुक्तांनी जे घेतलाय ते योग्य आहे का अयोग्य आहे? त्यांनी जो निर्णय घेतलाय तो हुकुमशहासारखा निर्णय, तो अयोग्य निर्णय आहे। इथं कमिटी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा हुकुमशाह कारभार चाललाय। अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांची घरं तोडायची, आता शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला म्हणजे त्यांच्या हुकुमशहाची जी पद्धत आहे काम करण्याची ती हुकुमशहासारखी, त्याच्यामुळे मी त्यांचा निषेध करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये मी न्यायालयामध्ये धाव घेणार आहे, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। मी मनीष नरवडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट जिल्हाध्यक्ष।